आठवडा नक्की राम कदम आपल्या सोबत आहेत। कदम, विरोधी पक्ष म्हणून आपण या सगळ्याकडे कसं बघता किंवा काय आपण पुढची पावलं उचलणार आहात? कारण आता हे खरंच असंवेदनशील ठरेल अशा प्रकारे गाडी घेणं। मुळामध्ये अशातला काही प्रकार नाहीये की मंत्री महोदयांकडे गाडीच नाही आणि गाडी नाही त्याच्यामुळे ताबडतोब घेतली पाहिजे, हे अगदी बालिशपणाचं आहे। प्रत्येक आमदाराकडे प्रत्येक मंत्र्याकडे स्वतःची गाडी असते, तर त्याच्यामुळे ह्या ज्या 5 गाड्यांचा जो प्रस्ताव आहे तर मंत्री महोदयांनी स्वतःच्या गाड्या वापरायला पाहिजे संकट काळात। म्हणजे हा कोणता न्याय की 3 महिने आम्ही लोकांच्या व्यथा मांडतोय की लोकांनी घरी काय शिजवलं असेल, काय खाल्लं असेल, 3 महिने घर कसं चालवलं असेल याची चिंता सरकारनं करू नये। सरकारनं त्यांना काहीच मदत करू नये। शेतकऱ्याचा माल पडू नये त्याला मदत करायला तयार नाही। तुम्ही हॉस्पिटलमध्ये लुटमार चालली आहे, 5-5, 10-10 लाख रुपये बिल घेतायत, हा सरकार त्याच्यावर कायदा करायला तयार नाही। सरकारनं जर निर्णय घेतला असता की जे हॉस्पिटल लुटमार करेल त्यांचं आम्ही लायसन रद्द करतो, ताबडतोब सगळे हॉस्पिटलवाले लाईनवर आले असते। सरकारकडे त्याच्यासाठी वेळ नाही। सरकारकडे वेळ कशासाठी आहे? आलिशान गाड्या 5 गाड्यांचा प्रस्ताव 3 जुलै संध्याकाळच्या दिवशी पास करण्याचा निर्णय घेण्याचा यांच्यासाठी वेळ आहे। यांच्यासाठी साखर कारखान्यांना हमी देण्यासाठी वेळ आहे, यांच्यासाठी यांच्या आमदारांना निधी देण्यासाठी यांच्यासाठी वेळ आहे। पण यांच्यासाठी जो गोरगरीब महाराष्ट्रातला माणूस आहे, जो कोरोनाच्या संकटाशी लढतोय, जो ज्याच्या घरी उपासमार सुरू आहे, ज्याच्या नोकऱ्या गेल्या, ज्याचे धंदे बंद झालेत, त्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकारनं काय केलं सांगा? 3 महिन्यामध्ये महाराष्ट्र राम कदम, सरकारनं हीच अपेक्षा विरोधी पक्ष म्हणून हीच अपेक्षा आहे की आपण सातत्याने जसं मीडियावर या सगळ्या संदर्भात आवाज उठवत आहात, भाष्य करत आहात, तसं अर्थातच असा जाब या प्रतिनिधींना सुद्धा विचारला जाईल आपल्या माध्यमातून आणि माध्यम म्हणून आम्ही सुद्धा अर्थातच या बातमीचा पाठपुरावा करत राहणार आहोत। राम कदम, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल। प्रफुल्ल, आपलेही आभार आपण ही माहिती दिल्याबद्दल। स्वतः वर्षा गायकवाड आणि सगळेच सरकारमधले प्रतिनिधी काहींशी आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला, त्यांना याविषयी प्रतिक्रिया मागण्याचा प्रयत्न केला, मात्र ते आता अवेलेबल नाहीयेत असंच आमच्यापर्यंत पोहोचतंय। आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत, मात्र या बातमी संदर्भातले सगळे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत राहू। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।